फिटनेस आणि क्रीडा परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळावी यासाठी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आणि रगेडियनतर्फे दरवर्षी DYP कोल्हापूर रन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते। आज 9वी DYP कोल्हापूर रन ही स्पर्धा पोलीस परेड मैदानात आयोजित करण्यात आली होती। सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते DYP कोल्हापूर रनला फ्लॅग दाखवून स्पर्धेची सुरुवात झाली। स्पर्धेत राज्यभरातील 4000हून अधिक महिला आणि पुरुष स्पर्धकांसह जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयकर विभागाचे सह आयुक्त अमित खटावकर, SJR टायर्सचे सिद्धार्थ बन्सल, DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनीही सहभाग घेतला होता। सकाळी 6 वाजता 21 किलोमीटर, 6:15 वाजता 10 किलोमीटर आणि 7:15 वाजता 5 किलोमीटर गटातील स्पर्धेला सुरुवात झाली। स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस परेड मैदान स्पर्धकांच्या गर्दीनं फुलून गेलं होतं। स्पर्धकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नाव नोंदणी केलेल्या प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, मेडल, टाईमचीप, सर्टिफिकेट, बॅग आणि रेसचे फोटो देण्यात आले। 5 किलोमीटर स्पर्धा पोलीस परेड मैदानातून सुरू होऊन पुन्हा पोलीस परेड मैदानात सांगता झाली। 10 किलोमीटर स्पर्धा पोलीस परेड मैदान येथून सुरू होऊन KSBP चौक मार्गे पुन्हा पोलीस परेड मैदानात समाप्त झाली। तर 21 किलोमीटर स्पर्धा पोलीस परेड मैदानात सुरू होऊन शिवाजी विद्यापीठ मार्गे पुन्हा पोलीस परेड मैदानात समाप्त झाली। स्पर्धकांनी स्पर्धेतून आरोग्य आणि तंदुरुस्तीचा एक दिवस स्वतःसाठी असा संदेश दिला। विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं। स्पर्धेसाठी DY पाटील ग्रुपचं विशेष सहकार्य लाभलं। या स्पर्धेत कोल्हापूरकरांनी आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी होऊन प्रतिसाद दिल्याबद्दल रगेडियनचे आकाश कोरगावकर, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण, विजय कुलकर्णी, SR पाटील, गोरख माळी, आशिष तंबाके, आदित्य शिंदे, महेश शेळके, राहुल माने, खुशबू तलरेजा आणि तगडा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आभार मानले। स्पर्धेसाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचंही विशेष सहकार्य लाभलं।